हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. ज्योती सिंपल रेसिपीमध्ये चविष्ट आणि झटकीपट होणारा मेथीचा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. थंडीच्या दिवसात बाजारात भरपूर पालेभाज्या असतात. तसेच थंडीच्या दिवसात भूक तर खूप लागते, पण भाजी पोळी खायचा मात्र कंटाळा येतो. मग अशा वेळी गरमागरम मेथीचा पराठा भेटला तर काय मज्जा येईल ना. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तसंच हेल्दी रेसिपीचं ऑप्शन शोधत असाल तर मेथीचा पराठा हा एक उत्तम पर्याय आहे. तसेच नाश्त्याशिवाय मेथीचा पराठा तुम्ही डब्यातही पॅक करून मुलांना देऊ शकता. मुलांच्या डब्यात जर तुम्ही हा मेथीचा पराठा देत असाल तर तो मेथीचा पराठा डब्यामध्ये सुद्धा एकदम मऊ सॉफ्ट राहावा यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग चविष्ट झटकीपट होणारी साधी सोपी रेसिपी पाहूयात. मेथीचा पराठा बनवण्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊयात. पीठ मळण्यासाठी मी इथे एका मोठ्या ताटामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे. यामध्ये आता 1 वाटी बेसन घालूयात. पराठा बनवताना गव्हाच्या पिठाबरोबर बेसन जर घातले तर पराठे छान कुरकुरीत बनतात. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात. अर्धा चमचा हळद घालूयात. अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा पांढरे तीळ घालूयात. यात आता अर्धा चमचा जिरे पावडर घालूयात. यामध्ये आता ओवा सुद्धा अशा पद्धतीने हातावरती क्रश करून घालूयात. 2 चमचे हिरव्या मिरच्याचा ठेचा घालूयात. मी इथे या हिरव्या मिरच्याच्या ठेच्यामध्ये लसूण, आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र वाटून घेतली आहे, ती यामध्ये घातली आहे. यामध्ये आता बारीक कट केलेली मेथी घालूयात आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात. पराठ्यासाठी पीठ मळताना लगेच पाण्याचा वापर करायचा नाही, कारण मेथी पाणी रिलीज करते, त्यामुळे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. लागलंच तर आपण थोडंफार पाण्याचा वापर करणार आहोत. तुम्ही बघू शकता मेथीच्याच पाण्यामध्ये पीठ हलकंसं ओलसर झालं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि हे पीठ छान घट्टसर मळून घेऊयात. पीठ मळताना हे पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचे. तुम्ही पीठ जेवढं घट्ट मळाल तेवढेच पराठे कुरकुरीत बनतात, त्यामुळे पीठ छान घट्ट मळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता पीठ किती छान घट्ट मळले गेले आहे. आपण ह्या पिठाचे लगेच पराठे बनवून घ्यायचे, कारण पीठ जर आपण रेस्ट करण्यासाठी किंवा भिजत ठेवले तर पीठ बऱ्याचदा पातळ होते, त्यामुळे पीठ मळल्याच लगेच त्याचे पराठे बनवून घ्यायचे. आता या पिठाचा एक छोटासा गोळा घेऊयात आणि तो अशा पद्धतीने हातावरती गोल करून घेऊयात. आणि हा गोळा आता अशा पद्धतीने पिठामध्ये घोळून घेऊयात. आता याचा एक पराठा तयार करून घेऊयात आणि आता याचा पराठा लाटून घेऊयात. पराठा छान पातळ लाटून घ्यायचा, कारण पराठा जेवढा पातळ लाटला जाईल तेवढाच पराठा छान कुरकुरीत बनतो. पराठा छान लाटून झाला आहे. तुम्ही बघू शकता पराठा किती पातळ लाटला गेला आहे. आता हा पराठा छान शेकून घेऊया. इथे पराठे बनवण्यासाठी आधीच तवा गरम करून घेतला होता. यावरती आता पराठा घालूयात आणि पराठा हा नेहमी लो फ्लेमवरती शेकायचा. आता पराठ्याची खालची बाजू छान शेकून घेऊयात. पराठ्याची खालची बाजू छान शेकून झाली आहे. आता हा पराठा आपण पलटी मारून घेऊयात. या पराठ्याला आता छान दोन्ही बाजूंनी साजूक तूप लावून घेऊयात. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता. तुम्हाला जर हा पराठा मुलांच्या डब्यासाठी द्यायचा असेल तर हा पराठा लो टू मीडियम फ्लेमवरती शेकायचा. म्हणजेच मुलांच्या टिफिनसाठी द्यायचा असेल तर मीडियम फ्लेमवरती शेकायचा आणि नाश्त्यासाठी द्यायचा असेल तर एकदम लो फ्लेमवरती शेकायचा. लो फ्लेमवरती शेकल्यामुळे पराठा छान कुरकुरीत बनतो आणि मीडियम फ्लेमवरती शेकल्यामुळे पराठा एकदम मऊ बनतो.
तुम्ही बघू शकता पराठा दोन्ही बाजूंनी किती छान कुरकुरीत शेकला गेला आहे। आता हा पराठा आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। हा पराठा तुम्ही केचपसोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता। आता अशाच पद्धतीने आणखीन एक पराठा बनवून घेऊयात। पराठे कधीही हाय फ्लेमवरती शेकायचे नाहीत, कारण हाय फ्लेमवरती जर पराठे शेकले तर पराठे बऱ्याचदा वरून शिजले जातात पण आतून मात्र कच्चेच राहतात। त्यामुळे पराठा हा नेहमी लो टू हाय मीडियम फ्लेमवरती शेकायची। आता या पराठ्याला सुद्धा आपण छान दोन्ही बाजूंनी तूप लावून घेऊयात। तुम्ही बघू शकता पराठ्याला काय सुरेख रंग आला आहे, पाहता क्षणी खावंसं वाटतोय। हा पराठा सुद्धा छान दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून झाला आहे। आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व पराठे तयार करून घेऊयात। आता हा पराठा आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। तयार झाला झटपट आणि कुरकुरीत बनणारा मेथीचा पराठा। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा। तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेजारची बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।